नमस्कार सर्वांना, मी आलो हो शिवनीमध्ये आहे आमचा फॅशन शो आणि अंशू सगळ्या मुलींना घेऊन येतो आपल्या क्लासमधल्या. आणि आता आम्ही फक्त दोघंच जण आलो होतो. हे बघा, तेजस आणि मी आलो. काल रात्रीच आलो आम्ही आणि आज आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तुम्हाला एक सांगतो, आता ब्लॉग बनवायचं कारण काय आहे की म्हणजे चला आता एक थोडा क्विज सांगू. आम्ही फोटोशूट करतो आणि फोटोशूट करताना काय झालं ना, आम्ही जी की आहे मास्टर की ती अंदर विसरलो आहे. हे बघा, आणि आता काय तो दरवाजा खुलणार नाही. आणि आता आम्हाला विचारतं काय करायचं. आता आम्ही चालू रिसेप्शन ऑफिसला आणि त्यांना म्हणणार मास्टर की दो फिर खुलेगा ये. चलो भाई, ती साला याच्यामुळे झाला. याला शूट करून देतो तुम्ही 202. हे बघा, मी विदाऊट चप्पल घुमून राहिलो. हा पा चप्पल घालून आहे. आता चप्पल पण अंदर राहिले. चलो भैया, थँक्यू. पाणी पडलेले बाहेर किती. थँक्यू. तर फायनली दरवाजा ओपन झालेला. तुम्हाला मी सांगतो गॅलरीमधून आमचं काय दिसते. उद्या फॅशन शो आहे ना, तर फॅशन शो स्टेज बनणे चालू आहे. हे बघा, स्टेज आमच्या गॅलरीमधून दिसते. ओपन कर रे. येस, हे बघा, हा पूर्ण स्टेज इथं बनत आहे. आणि आज संध्याकाळी इथं आपण प्रॅक्टिस घेणार स्टेजची, जेव्हा आपल्या क्लासच्या सगळ्या मुली येणार आहे. हे बघा, आमच्यासाठी जेवण आलेलं आहे. जेवणमध्ये आज त्यांनी पाठवलं आहे पुलाव. हे बघा, पुलाव वाटतं आलू भात वाटून आला. मला आता आलू भात वाटून आला. आणि हे काय, अच्छा इथे पण पुलाव आहे. सेमच आहे वाटते. काय म्हटलं, आलू भात भेजा है, लंगर तो चालू नहीं है। महाप्रसाद खाऊंगा वो. रायता लिया हूँगा होटल से, हां. लंगर चालू होगा तो भेज दिया ना। तर आम्ही पिकअप करायला आलेलो आहोत सगळ्यांना, जे आपल्या क्लासचे लोक येऊन आले. आणि तुम्हाला हॉटेल दाखवतो मी. हॉटेल कुठे आहे हे बघा. हे आहे हॉटेल द ग्रँड हेरिटेज. जिथे आमचं हॉटेल आहे ना, ते पूर्ण सुनसान एरिया आहे. आणि हा हॉटेल आत्ता बनणं चालू झालेलं आहे. बघा, या हॉटेलमध्ये काहीच अजून सुविधा झालेल्या नाही. फक्त रेस्टॉरंट वगैरे हे कन्स्ट्रक्शन चालू आहे यांचं. आम्हाला जे फूड येते ते बाहेरून येते आमच्यासाठी. आणि आता जे आपले मॉडल्स येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला इथे कॅटरर्स लागणार आहे उद्यापासनं. उद्यापासून कॅटरर्स लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो, या दूर पण तर काहीच नाही ना. हॉटेल आहे नाही, तुम्हाला अगर मेडिकल इमर्जन्सी आली तर ते पण नाही आहे सुद्धा. इथे काहीच नाही आहे. मग आपण सेटल करू, काय करायचं आता. मग सामान ठेवून द्या. रिलॅक्स व्हा, बसा. मग आता 2 रूम आहे आपले. हो, बाकी बेड्स वगैरे लावणार आहे. सर सामान ठेवून द्या तुझे. आले सगळे. फायनली बायको आलेली आहे माझ्या डोक्यावर. म्हणजे माझ्या डोक्यावर एकदम आता काही टेन्शन नसेल, काही टेन्शन नाही माझ्या डोक्यावर. माझी बायको आलेली आहे. रूमचा हॉल म्हणजे पुरा बॉईज हॉल आहे. काय आणलं मुलींच्या रूम मध्ये, कारण माझ्या बायकोने आणलं त्यांच्यासाठी खाऊ. हे बघा, आता त्याला आपण खाऊ ठुसू. त्याला आपण आता खाऊ. हे काढणं जरुरी आहे. मला पिंपल झाला वाटते. वा, आला मला पिंपल आला. किड्सची प्रॅक्टिस चालू आहे आता बघा. क्या बोल रही तेरे भाई को, क्या बोल रही. सबको थोड़ा पीछे कर दे। डांस वाला नाही. चलो कोई बात नहीं, चलेगा. या आमच्या मुली काय सुरू आहे. निकलने देखो। हाँ, निकालेंगे. का बरं, का बरं. इधर इधर देख इधर देख इधर देख. ऐसे करायचं का. जेवण झालेलं आहे आता. हे बघा, मॅडम थकलेले आहात आणि माझा हात बघा भरलेला. आता हात धुवायला जातो मी. धुवायचीच आहे.
फोन का बघते हात धुणं चलो छोटे अरे हा एसीचे काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो काय त्याचे सांग बरं एक रिमोट आहे पूर्ण हॉटेलमध्ये आणि 5 स्टार हॉटेल आहे. आता सकाळचे वाजले आहे 8 आणि आता मी खाली मुलींची आपल्या प्रॅक्टिस घ्यायला चालू स्टेज प्रॅक्टिस आणि हा बघा हा झोपूनच आहे अंशू गेली आहे खाली मुलींना घेऊन आणि मी थोडासा लेट झालेलो आहे कारण लेट नाईट झोपच लागत नव्हती आता झोप आपण खाली अर्ली मॉर्निंग आमची ग्रूमिंग सुरू झाली आहे बिचारा पोरींची झोप पण नाही झाली पण पार्किंग लागते ना तिथे. सगळे 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 सोबत 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 पुरा घुमत राहा जेव्हा तुला वाटतं तेव्हा ओपन कर चल घे टक 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 परफेक्ट 5 6 7 चेंज 1 कनक बेटा 1 अरे ये आगे वाले लोग ज्यादा बोलते 5 6 7 गो आपल्याला ड्रेस चेंज करायला तितकं वेळ आहे का गो आता प्रॅक्टिस घेऊन आम्ही एवढं थकलेलो आहोत तुम्हाला काय सांगू सकाळी लवकर उठलो म्हणजे मी उठलो ना माझी बायको उठली हे बघा थकली आहे आणि एकच फ्लोअरवरती चढायचं तरी हिला लिफ्ट पाहिजे बा इसको बोलते अमेरी तेजसला पाहिजे महान आहे मेरी तेजसला पाहिजे सगळ्यात अमीर माणूस तर हा आहे मिलेनियर माणूस आहे. क्या एक दूसरे को चढ़ाने की बात करते हैं मिलेनियर माणसांचे शौक आहे बड़ा काम सोने की लिफ्ट है सोने की 22 कैरेट 24 कैरेट नहीं है एक तो सोना महंगा हो गया और लिफ्ट पे लगाई जा रहा है. ए वो रूम चेंज कर दिया आपण इधर का रूम आहे आपण का काल रात्री आम्ही रूम चेंज केला आणि याला माहितच नाही हा चालला होता त्याच्या रूम मध्ये जिथे आणि तिथे चालला होता जिथे जिथे ऑलरेडी एक मुलगी आहे मी काय सांगत नाही आता सांगा 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 ना हे बघा इथून नाही का तुम्हाला दाखवतो इथून तू कूद ना तू कुठे सुकून तरी भेट मला हे इथून नाही का हे दिसते हा तू कुशीन तर सुकून जगू नाही शकीन म्हटलं मी असं म्हणता हे बघा इथून नाही का तुम्हाला हे दिसत असून का म्हणते स्विमिंग पूल पण स्विमिंग पूलमध्ये हिला फोटोशूट करायचा म्हणते यार एसी काउन लावला हो का अभी नहीं होगा ठंड अभी गर्म ही लगेगा. आता स्टेजवर खूप जास्त ऊन आहे म्हणून आम्ही इथे प्रॅक्टिस करतो लागलं ये देखो बॅक स्टेज मॅनेजमेंट फॉलो 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 पट कमरेवर हात आहे का नाही असं नॉर्मलच वॉक लागलं पटपट तुमच्या दोघीच्या मध्ये मेघना नाही माझ्या मागे आहे इथे स्टार्ट पुढे हात वरता घे ग कन कावे छोटासा हात हाईट छोटी याच्या म्हटलं हे नाही की हात बी वरता नाही यात स्ट्रेट लाईन तुम्ही का बरं असं करता मगाशी प्रॅक्टिस मध्ये करत होत्या असं कसं पहिले निकाल गए ते आपल्याला माहिती आहे ना आपल्याला केव्हा निघायचं आहे इथे रात्री शो होणार आहे 8 वाजता शो चालू होणार आहे नाही तर पुरे सेटअप लागले चालू आहे हे बघा पुरे याला म्हणतात ट्रस्ट हे पुरे ट्रस्ट लागलेले आहे आणि LED आत्ता जस्ट पडली खाली आणि त्यामुळे त्याला रिमूव्ह केलेलं आहे आणि आता चेक करणार की चालू आहे का बंद आहे म्हणून हव्याने पडली हवा खूप जास्त चालू आहे बघा कंटिन्यू हवा चालवली आहे तुम्हाला प्रदर्शन ग्रीनवाला याला म्हणतात ग्रीन रूम हे बघा आत्ताच रेडी केलं आहे यांनी ग्रीन रूम स्टार्ट चेंज काय चेंज करणार काय बे आपल्या क्लासच्या मुली रेडी झालेल्या आहे बघा बाकी लोक कुठे ग चष्मा लावलं दिसेल कसं तुला चष्मा चालशील का वॉक करशील का हां वा वा व्हेरी गुड
हे बघा, हे आहे मिसेस मॉडल आणि इकडे शूट चालू आहे. हे बघा, ही आपल्या क्लासची मॉडल आहे, ईश्वरी. शो स्टॉपर आहे ईश्वरी. तर फायनली आमच्या मुलींचे खूप छान छान वॉक करून झाले आहे आणि आमची ही शो स्टॉपर खूप नाराज आहे कारण ग्लव्स विदाऊट ग्लव्स मी वॉक केली. आता तेच ते तिच्या डोक्यात येते, पण ठीक आहे. चला, एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? खरं खरं बोला, मनातून बोला. सोनपर्या कुठल्याही शो मध्ये हे चालेल. तर फायनली शो संपलेला आहे आणि आम्ही हे रूमसुद्धा सोडत आहोत. आणि खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या पण आम्ही घेऊ शकलो नाही कारण आमच्या शोमध्ये टाईम खूप जास्त बिझी होता त्यामुळे. हे बघा, अंशूने पूर्ण पॅकिंग केलेलं आहे. आता सगळं आम्ही चेक करतो की काही राहिलं तर नाही बा, पण राहिलं नाही असं मला वाटते कारण अंशू आहे हुशार. ते काही ठेवणार नाही. मी विसरू शकतो पण ते विसरू शकत नाही. मी इथं राहून जाईन पण ते माझ्याशिवाय राहू शकत नाही. चला त्याला राहतो, कोण चोरी करणार आहे आता? काहीच नाही आता रूममध्ये. अहो लॉक केलं, तू चाबी राहिली तिथं, मग का चाबी काढणार आहे? काढली का? हां चल चल चलो. चला, इथे आमचे स्टुडंट जेवण करतात. आमचं जेवण जस्ट झालेलं आहे. आम्ही काल रात्रीच वापस आलो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली होती ब्लॉगमध्ये, ही दाखवू शकलो नाही पण आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, मला ट्रॉफी मिळाली. हे निघत नाही आहे यार, हे असली. थांबा थांबा, असं काढू आपण. हे बघा ट्रॉफी. कशी वाटली ट्रॉफी तुम्हाला सांगा कमेंटमध्ये आम्हाला. आणि आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.